तंजावर नृत्यशाला सियाटल अमेरिका सहर्ष सादर करत आहे आनंदाचे डोही आनंद तरंग। श्री गुरुभ्यो नमः। नमस्कार रसिक हो, ह्या विश्व मराठी संमेलनाद्वारे जणू काही अखिल विश्वाला गवसणी घालण्याचाच हा एक अभिनव प्रयत्न आहे असं मला वाटतं आणि म्हणून संयोजकांचं मी कौतुक करते। तंजावर नृत्यशाला सियाटलला ह्यात सहभागी होण्याची संधी दिली म्हणून संयोजकांचे आभारही मानते। आजच्या ह्या आनंदाचे डोही ह्या कार्यक्रमामध्ये विविध मराठी कवितांवर भरतनाट्यममधून आम्ही नृत्यरचना सादर करणार आहोत। कवितांवर प्रामुख्याने नृत्यरचना असतील, एक कविता आम्ही गाऊन दाखवू। ही प्रक्रिया आमच्यासाठी आमच्याच माध्यमाचा नव्याने शोध घेण्याची संधी देणारी अशी मला वाटली, कधी कधी थोडी आव्हानात्मकही वाटली, पण आज आपल्या सगळ्यांसाठी ती निश्चितच आनंददायी होईल असा मला विश्वास वाटतो। अखिल मानव जातीच्या कल्याणाची इच्छा बाळगणारा आणि ज्ञानाचा प्रकाश देणारा तेजस्वी सूर्य म्हणजेच संत ज्ञानेश्वर। त्यांचं मन करुणेने ओथंबलेलं प्रेमपूर्ण होतं, म्हणूनच वारकरी पंथासाठी आणि आपल्यासाठी त्यांचं स्थान माऊलीचं आहे। त्यांची ओवी वाचताना असं वाटतं की त्यांचा मायेचा हातच आपल्या पाठीवरून फिरतोय आणि आपलं मन आनंदाने ओतप्रोत भरतं। ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया रचला। बालपणी आत्यंतिक छळ सोसूनही त्याबद्दलच्या कडवटपणाचा लवलेशही त्यांच्या साहित्यात आपल्याला आढळत नाही। सामान्य माणसासाठी भक्ती मार्गाचे आधारभूत ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी इत्यादी त्यांनी रचले। आपल्या ग्रंथारंभी ज्ञानेश्वर ओंकाराला प्रणिपात करतात। या ओंकारातूनच सर्व सृष्टीचा विस्तार झाला। या आत्मरूपाचा जय जयकार केल्यानंतर ज्ञानेश्वर उभ्या ओंकारातून दिसणाऱ्या श्री गणेशाची आळवणी करतात। तर आता पाहूया पुष्पांजली ओम नमोची आद्या।
तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरु कृपा नमिले, आदि बीज। ओम नमो जियाद्या, ओम नमो जियाद्या, ओम नमो जियाद्या। पुष्पांजलीनंतर आता आपण शारदेला नमन करणार आहोत, ते शांताबाईंच्या शब्दातून. माझ्या अत्यंत आवडत्या आणि महाराष्ट्रातल्या अष्टपैलू प्रतिभावान कवयित्री म्हणजेच श्रीमती शांता शेळके. मला आवडतात त्या त्यांच्या संगीतमय कविता, ज्या स्वतःची अंगभूत लय घेऊनच जन्माला आलेल्या असतात. असं वाटतं की शांताबाईंच्या मनात हे कुठेतरी संगीतकाराचं मन दडलेलं असावं. ऐका. कदंब तरु तळवटी, उभी मी घागर घेऊन कटी, कालिंदी तटी भेटू गेले, श्रीहरीला एकटी. किती सुंदर गेयता आणि अनुप्रास. आता शारदा स्तुतीची जी कविता आम्ही नृत्यातून सादर करणार आहोत ती आहे भरतनाट्यममधल्या कौतुकम किंवा कौत्तम ह्या नृत्य बांधणीमधली. ह्या नृत्य बांधणीचं वैशिष्ट्य असं की ती मृदंगाच्या बोलावर आधारित असते आणि त्यामध्ये साहित्याच्या शब्दांची गुंफण केलेली दिसते. ही रचना बांधली आहे कर्नाटक संगीतातले जाणकार विद्वान श्री श्रीकांत गोपालकृष्णन ह्यांनी. जय शारदे वागीश्वरी. किणक तच्छं ता किणक तच्छं ता किणक तद्धळांगु तक तक तदि किणतों कुंत कुंत ताम कुंत कुंत ताम कुंत कुंत ताम कुंत कुंत ताम कुंद दरिकेट कुंद दरिकेट कुंद 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 हकिट शारदे जय शारदे जय शारदे वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी. जय शारदे वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी. जय शारदे वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी. जय शारदे. तक्कुंत तकुंदरी किट तक धिक्कुंत धिकुंदरी किट तक तकुंत ता तकुंत धिकुंत ता तक्क धिक्के तक्कुंद तकुंदरी किट तक धिक्कुंद धिकुंदरी किट तक तक्किट धिक्किट धुंकिट धुंकिट. ज्योत्स्ने परी कांती तुझी मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा. ज्योत्स्ने परी कांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगाची पौर्णिमा. झिम 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 किटतकी झिम 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 किटतकी तुझी या कृपेचे चांदणे नित वर्षू दे अमुच्या शिरी. तुझी या कृपेचे चांदणे नित वर्षू दे अमुच्या शिरी. वागीश्वरी विद्याधरी. तक्कुंद कतरिकेट धिक्कुंद कतरिकेट तकुंदरिकेट तक तक्कुंद जे कुक्कुंद जे जे किट तक
तक्कुं तक तरिकिट दिक तक तरिकिट तक्कुं तरिकिट तक तक्कुं तजे तुक्कुं तजे झेंकिट तक झण झण झणकारत झण झण झणकारत वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली संगीत जन्माये नवे जडतामतीची भंगली वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली संगीत जन्माये नवे जडतामतीची तोम 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 किटतकी तोम 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 किटतकी उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंजिरी उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंजिरी वागीश्वरी विद्याधरी झण्णक्को झण किट किटतक किण्णक्को किण्णताम किण्णक्को किणतरि किटतक झण्णक्को धिन्नताम झण्णक्को झण किट तरि किण्णक्को किण्णताम किण्णक्को किट तरि किटतक झण्णक्को धिन्नताम धिक्किट धिक्किट तरि किटतक धिक्किट तरि किटतक धीकिट धिक्किट धिक्किट तरि किटतक धिक्किट तरि किटतक धीकिट तरि किटतक धिक्किट धिक्किट को धिक को तक किट हम किट किटतक डन तंगी तंगी किटतक धाम धिक किट ताम तक तक ताम किणक तत्तरित्त झणुगे किणक तत्तरित्त झणुगा किणक तत्तरित्त झणुगे किणक तत्तरित्त झणुगा किणक तज्झंगा किणक तज्झंगा किणक तज्झं रसिक हो, आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्राला अतिशय वैभवशाली अशी नाट्यसंगीताची परंपरा लाभली आहे. 19व्या शतकात श्री अण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतलातल्या पंचतोंड नरमुंड मालधर पार्वतीश आधी नमितो ह्या नांदिनी ह्या परंपरेची सुरुवात झाली. त्यानंतर बालगंधर्वांची गंधर्व नाटक मंडळी, मास्टर दीनानाथांची बळवंत नाटक मंडळी इत्यादी अनेकांनी ह्या परंपरेचा विस्तार केला. 1960 नंतर झालेल्या तिच्या पुनरुज्जीवनामध्ये श्री विद्याधर गोखले आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचाही वाटा होता. विद्याधर गोखले यांची 15 नाटकं रंगमंचावर आली. त्यापैकीच मंदारमाला ह्या नाटकातलं पार्वतीशाबद्दलचंच एक पद आम्ही नृत्यातून सादर करणार आहोत. 1963 साली रंगमंचावर सर्वप्रथम श्रीमती ज्योत्स्ना मोहिले यांनी हे पद गायलं होतं. आज या नृत्यरचनेतून आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहत आहोत. शिवशंकर नटराज हे नृत्यकलेचे आद्य गुरु मानले जातात. त्यांच्या हातातल्या डमरूच्या नादातूनच ओंकार प्रगटला आणि म्हणूनच या नाटकामध्ये त्याला सर्वश्रेष्ठ संगीतकार असं म्हटलं आहे. माझी शिष्या सहना देव ही नृत्यरचना आता सादर करत आहे. सोहम हर डमरू बाजी.
रा तु तम ताटे किण तम ताटे ता ता ते ना रे रे ता तो ताटे के तम जुन ता ता ते ना रे रे ता तो ताटे के तम ताटे ता ता ते ना जुन ता ता ते ना ता तो ताटे के तो ता तो ताटे के तो ता तो ताटे के तो हरि गमरु पारे सो गमरु पारे हम देता 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 काम देता देता तक देता तक की तुम महाराष्ट्रातील भक्ती संगीताचीच विविध रूपं म्हणजे ओवी, आरती, अभंग, गवळण इत्यादी. भूपाळी ही अशीच एक भक्तिप्रधान रचना, परमेश्वराला प्रेमाने आळवून आळवून उठवणारी. होनाजी बाळा ह्यांची एक प्रसिद्ध भूपाळी आम्ही आज नृत्यातून सादर करत आहोत. काव्य प्रतिभा घेऊन जन्माला आलेलं हे एक गवळ्याचं पोर. त्यांच्या लावण्याने मनाला भुरळ घातली तर त्यांनी लिहिलेल्या पोवाड्यातून मनात शौर्यही जागलं. त्यांची भूपाळी ऐकून मनात भक्तिभाव मनोमन दाटला. या भूपाळीतून आपण कित्येक वर्ष मागे जातो आणि बालपणीचं ते रम्य पहाटेचं वातावरण आपल्या समोर उभं टाकतं. आयुष्यातले हे वेगवेगळे टप्पे असतात नाही. मातृत्वाचा टप्पा, किती आनंदाचा हा टप्पा. यशोदा आपल्या लहानग्या श्रीकृष्णाला प्रेमाने उठवताना म्हणते, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.
कविवर्य वसंत बापट ह्यांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम सियाटलला 1993 साली झाला होता. ती आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. वसंत बापट हे विविध काव्य प्रकारांवर प्रभुत्व असणारे उत्तम कवी, उत्कृष्ट गीतकार, लावण्या आणि पोवाडे रचणारे शाहीर, समर्थ समीक्षक आणि संपादक, कळकळीचे प्राध्यापक, साहसी कार्यकर्ता आणि उत्तम वक्ताही होते. महाराष्ट्राच्या थोर वारशाबद्दलचा सार्थ अभिमान व्यक्त करणारी त्यांची कविता आम्ही सादर करणार आहोत. भव्य हिमालय तुमचा मुझा, केवळ माझा सह्यकडा.
भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा. भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा. गौरी शंकर उभ्या जगाचे, मनात पूजिन रायकडा. तुमच्या आमच्या गंगा यमुना, केवळ माझी भिवरथडी. प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी. मधुगुंजन लख लाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला. ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला. दिक्तुमचे स्वर्ग हे साती, इथली चुंबिन मी माती. या मातीचे कणलोहाचे, तृणपात्यांना खडक कळा. कृष्णेच्या पाण्यातून अजूनही वाहत असे लाभास कळा. कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परी माझाच. जय देवाचा जय बोला परी, माझ्या नाम्याचा नाच. जनी जनार्दन बघणारा तो, एका हृदयी एकवटे. जनाबाईच्या ओवी मध्ये, माझी मजला खूणपटे. इंद्रायणीच्या डोहामधली, गाथा ओली ती ओली. ती माझी मी तिचाच आईशी, जवळीक कायमची झाली. भक्तीचा मेळा दाटे, चोख्याची पैरण फाटे. निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले. माझ्यासाठी भीमे काठी, भाव भक्तीची पेठ खुले. रामायण तर तुमचे आमचे, भारत भारत वर्षाचे. छत्रपतींची वीर कहाणी, निधान माझ्या हर्षाचे. रजपूतांची विक्रम गाथा, तुमच्या परिमज ही रुचते. हृदयाच्या हृदयात परंतु, बाजी बाजीची स्फुरते. अभिमन्यूचा अवतारच तो, होता माझा जनकोची. दत्ताजीचे शेवटचे ते शब्द अजून हृदया माझी. बच जाए तो और लढे, पाऊल राहील सदा पुढे. तुम्हास तुमचे रुसवे फुगवे, नाजूक नखरा घ्या सगळा. माझ्यासाठी राहील गाठी, मरहट्ट्याचा हट्ट खरा. तुमचे माझे ख्याल तराणे, दोघेही ऐकू गझला. होनाजीची सोन लावणी, वेळ लाविते परिमजला. मृदंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अनमुरली. थापटफाची कडकड तापरी, बाही माझी पुरपुरली. कडाडणारा बोल कडाजो, दरी दरी मधुनी घुमला. उघडून माझ्या हृदय कवाडा, तोच पवाडा दुमदुमला. तटा तटा तुटती बंध, भुईवर चढते धुंद. औट हात दे हात, अचानक वादळ घसमटून जाते. उचंबळे हृदयात पुन्हा ते, इतिहासाशी दृढ नाते. उचंबळे हृदयात पुन्हा ते, इतिहासाशी दृढ नाते. कळे मला काळाचे पाऊल, द्रुत वेगानी पुढती पडे. कळे मला क्षितिजाचे वर्तुळ, क्षणोक्षणी अधिकची उघडे. 10 दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी. मीही माझे बाहू पसरुनी, अवघ्या विश्वात एक वळी. माझ्या घरची विशाल दारे, खुशाल हिरा होत खुली.
मज गरिबाची कांबळ वाकळ सकळांसाठी अंतरली. मात्र भाबड्या हृदयात देवता आहे जी ज्योत, ती विसवाया पहाल कोणी मुक्त करून झंझावात. कोटी कोटी छात्यांचे येथे कोट उभारू निमिषात. वस्तू वस्तूमध्ये काव्य विलसिते, श्रवणी नयनी हृदयी उतरुनी. एखाद्या निरागस मुलाच्या कुतूहलाने बालकवी निसर्गाकडे पाहत असत आणि अगदी तसाच उत्कट आनंद त्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहत असे. निसर्गाने ते वेडावून जात. एखाद्या चित्रकाराने आकर्षक रंग भरून सुंदर चित्र रेखाटावं, तशा त्यांच्या चित्रदर्शी संवेदनाशील विविध निसर्ग कविता. मी सूर्योदय बघते, फुलं पानं पाहते, पण इवल्याशा फुलाकडे बघून बालकवीने केलेला कल्पनेचा केवढा भव्य कल्पनाविलास अगदी थक्क करून सोडतो. आता आपण पाहणार आहोत त्यांची कविता ती फुलराणी. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालींचे. हिरवे 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 गार गालीचे हरित तृणाच्या मखमालींचे. त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. गोड निळा वातावरणात अव्याज मने होती डोलत. प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नवत्या कुमारिकेला. आईच्या मांडीवर बसून झोके घ्यावे गावी गाणी. याहून ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला. पुरा विनोदी संध्यावार डोल डोलवी हिरवे शेत. तोच एकदा हातात आला चुंबून म्हणे फुलराणीला. छान माझी सोन कलेती कोणाकडे ग पाहत होती. तो रवी करता हो जिरवाणा आवडला आमच्या राणींना. लाज लाजली ह्या वचनाने साधी भोळी ती फुलराणी. आंदोली संध्येच्या बसुनी झोके झोके घेते रजनी. त्या रजनीचे नेत्र विलोल नभी चमकती ते ग्रह गोल. जादू टोणा त्यांनी केला चैन पडेना फुलराणीला. निजली शेते निजले रान निजले प्राणी थोर लहान. अजून जागी फुलराणी आज कशी थाळ्यावर नाही. लागे ना डोळ्याशी डोळा काय जाहले फुलराणीला. ह्या पुंजातून त्या पुंजातून इवल्याशा ह्या दिवटा लावून मध्यरात्रीच्या निवांत समयी खेळ खेळते वनदेवी. त्या देवीला ओव्या सुंदर निर्झर गातो त्या तालावर. झुलून राहिले सगळे रान स्वप्न संगमी दंग होऊन. प्रणय चिंतनी विलीन वृत्ती कुमारिका ही डोलत होती. डुलता डुलता गुंग होनी स्वप्ने पाही मग फुलराणी. कुणी कुणाला आकाशात प्रणय गायने होते का. हळूच मागून आले कोण कुणी कुणा दे चुंबन दान.
प्रणय खेळ हे पाहुनी चित्ती विरहाता फुलराणी होती. स्वरभूमीचा जुळवित हात नाच नाच तो प्रभातवात. खेळून गमल्या त्या ग्रहमाला हळूहळू लागती लपावयाला. फिरू लागले संशय जाल संपत ये विरहाचा काल. शुभ्र धुक्याचे वस्त्र लेऊनी हर्ष निर्भरा नटली यवनी. स्वप्न संगमी रंगत होती तरीही अजूनी फुलराणी ती. तेजोमय नव मंडप केला लख पांढरा 10 दिशांना. जिकडे तिकडे उधळीत मोती दिव्य वऱ्हाडी गगनी येती. लाल सुवर्णी झगे घालून हासत हासत आले कोणी. कुणी बांधिला गुलाबी फेटा झगमगणारा सुंदर मोठा. आकाशी चंडोल चालला हा वाम निश्चय करावयाला. हे थाटाचे लग्न कुणाचे साध्या भोळ्या फुलराणीचे. गाऊ लागले मंगल पाठ सृष्टीचे गाणारे भाट. वाजविसनई मारुत राणा कोकिळ घेतानांवर काना. नाचू लागले भारद्वाज वाजविती निर्झर पथवाज. नवरदेव सोनेरी रविकर सोनेरी रविकर. नवरी ही फुलराणी सुंदर फुलराणी सुंदर. लग्न लागते सावध सारे सावध पक्षी सावध वारे. गवमय हा अंतःपट पिटला भेटे रविकर फुलराणीला. भेटे रविकर फुलराणीला फुलराणीला. ज्या काळी मराठ्यांच्या रणनौबती उत्तरेमध्ये गरजत होत्या त्याच काळी मराठ्यांच्या कलानौबती दक्षिणेमध्ये झंकारत होत्या. तंजावूर हे कलेचं माहेरघर म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. चोल आणि नायक राजानंतर शहाजीराजे भोसले यांचे वंशज 12 मराठी राजांनी तंजावूरवर राज्य केलं. आज प्रचलित असलेली भरतनाट्यम ही नृत्यशैली त्यांनी जोपासली आणि विकसितही केली. 1787 ते 1832 ह्या काळामध्ये सरफोजीराजे भोसले ह्यांनी अनेक मराठी नृत्य मालिका लिहिल्या. 6 पुराणं, 10 नाटकं, पूर्व्याचे साहित्याचे जिन्नस, नृत्य प्रबंध, कर्नाटक राग रागिण्या आणि शेकडो पदं त्यांनी रचली आणि ती स्वतः स्वरबद्ध आणि तालबद्धही केली. त्यांनी लिहिलेल्या नृत्यमालिकांचं वैशिष्ट्य असं की एकेका नृत्यमालिकेत 17-18 रचना आहेत. त्या सगळ्या एकाच रागात आणि एकाच तालात निबद्ध केल्या असून त्यांचं कथासूत्रही एकच आहे. आचार्य गुरु पार्वती कुमारांनी ह्या विषयावर संशोधन केलं आणि हे त्यांचं अतिशय गौरवास्पद आणि उल्लेखनीय काम की ह्या नृत्यमालिकांचा अभ्यास करून त्यांनी त्याच्यावर नृत्यरचना बसवल्या, आपल्या शिष्येकडून रंगमंचावर सादर केल्या. इतकंच नाही तर पूर्ण बारकाव्यानिशी लिहून काढून त्या तंजावर नृत्य प्रबंध या ग्रंथामध्ये समाविष्ट केल्या. आज आपण अशाच एका नृत्यमालिकेतली रचनेची झलक बघणार आहोत. मुळातली ही रचना 15 मिनिटाची आहे, पण आम्ही ती झलक या स्वरूपात दाखवत आहोत. आणि ह्याचं कथासूत्र असं आहे की सखी नायिकेला सल्ला देते, बुद्धिवाद करते. ती सांगते की तुझा नवरा घरी आल्यानंतर तू कशी वाग. आपण जसं म्हणतो
वेणी फणी करून तयार राहत असं ती सांगतेय. चांग भांग तू करवू नखे आणि सुंदर वस्त्र नेस. तुझा नवरा पती घरी आल्यानंतर त्याच्याकडे लक्ष दे, हसतमुख राहा. आणि तो तर रसिक शिखामणी आहे, तुझी चेष्टा करणारच, त्याच्यावर रुसू नको बरं का. तिसराट तालातली पंतुवराळी रागातली चांग भांग तू करवू नखे ह्या रचनेची झलक. सरसने सजल सुवसन आंग आंग तू करवून घे. सरसने सजल सुवसन आंग आंग तू करवून घे. सरसने सजल सुवसन रमण घरास जवळ येईल तुझ्या तव हळूच हसूनी सरसरी राखी घडी घडी सुनकी. रमण घरास जवळ येईल तुझ्या तव हळूच हसूनी सरसरी राखी घडी घडी सुनकी. रमण घरास जवळ येईल तुझ्या तव हळूच हसूनी सरसरी राखी घडी घडी सुनकी. रमण घरास जवळ येईल तुझ्या तव हळूच हसूनी सरसरी राखी घडी घडी सुनकी. आंग तू करवून घे. सरसने सजल सुवसन गमा पद मा पदनी करी सानी रही रा आवाज पापा भांग भांग तू करवून घे. कही की रसिक शिखामणी करी तुझ विनोद विविध काही तू रुसू नको बरकी. आणि कही की रसिक शिखामणी करी तुझ विनोद विविध काही तू रुसू नको बरकी. कही की रसिक शिखामणी करी तुझ विनोद विविध काही तू रुसू नको बरकी. रसिक शिखामणी करी तुझ विनोद विविध
कविवर्य बाभ बोरकरांच्या शब्दात सांगायचं तर माणदेशाच्या मातीतून उदयाला आलेले अस्सल मराठी बाण्याचे कवी म्हणजे गदी माडगुळकर हे आधुनिक वाल्मिकी शोभतात. त्यांनी लिहिलेल्या गीत रामायणाचा कौस्तुभमणी महाराष्ट्र शारदेच्या कंठामध्ये शोभिवंत आहे. आमच्यासाठी तर गीत रामायणातल्या ह्या त्यांच्या रचना नृत्यासाठी आम्हाला खूप आकर्षण घेतात. विशेषतः स्वयंवर झाले सीतेचे, पण आज त्यांच्या पावसाच्या गीतावर नृत्य सादर करत आहोत. श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आसुसलेली गोपी पावसामुळे तिच्या अंगणात पाणी साठल्यामुळे तिला भेटायला जाता येत नाही म्हणून तिची झालेली निराशा एकीकडे, तर दुसरीकडे पावसाला बघून आपला पिसारा फुलवून सुंदर नृत्य करणाऱ्या मोराला झालेला हर्ष असा विरोधाभास या कवितेत आपल्याला आढळतो. सहना ही रचना सादर करणार आहे. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. पाहूयात.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव ऐकताच मराठी मनाला जे जे उत्तम उदात्त उन्नत महान मधुरते येते असं कणखर व्यक्तिमत्व आढळतं आणि आपलं मस्तक आदराने त्यांच्यापुढे झुकतं. अनेक कठोर आघात होऊनही त्याला नमून न जाणारे मराठी बाण्याचे वीर सावरकर. त्यांचं झुंजार व्यक्तिमत्व अनेकांना स्फूर्तिदायी आहे. अंदमानातल्या अमानुष छळातही हाल अपेष्टातही त्यांनी शेकडो ओळींच्या सुंदर सुंदर कविता लिहिल्या. त्यांचं स्वतंत्रतेचं स्तोत्र आज हिंदीतूनही गायलं जातं. आपण ऐकलंच असेल श्री शंकर महादेवन ह्यांच्या आवाजातून. आज आम्ही त्यावर नृत्यरचना करणार आहोत आणि नृत्यातूनच वीर सावरकरांना आदरांजली वाहणार आहोत. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभते.
सृष्टि की वंदना, तुझे सकल सृष्टि की वंदना। यशोयुता वंदे, यशोयुता वंदे। मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपला मराठी बाणा सोबत घेऊनच जातो. आणि याचंच उदाहरण म्हणजे कॅनडातला व्हँकुव्हरमधल्या श्रीमती विद्युल्लेखा अकलूजकर. या कवयित्री, लेखिका, संपादक, अभ्यासक, चिकित्सक आणि प्राध्यापक म्हणून अनेकांना परिचित आहेत. अतिशय दर्जेदार असं एकता टोरांटो हे त्रैमासिक ह्याच्या संपादन कामासाठी अकलूजकरांनी भरघोस सहकार्य गेली 4 दशकं दिलं आहे. ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. कथा, कादंबरी, कविता, वैचारिक, ललित लेख अशी अनेक मराठीची दालनं त्यांनी आपल्या लेखणीने समृद्ध केली आहेत. आमच्यासाठी त्या विद्युत मावशी, मदतीला सदैव तत्पर. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाच्या लिखाणासाठी त्यांनी सढळ हाताने मला मदत केली. त्यांच्यासारखंच मराठीपण जोपासणारे स्थलांतरित वेळोवेळी महाराष्ट्रातून देशोदेशी गेले आणि म्हणूनच आज आपण पुन्हा एक वार ह्या विश्व मराठी संमेलनाच्या मंचावर एकत्रित जमलो आहोत. ह्या स्थलांतरितांसाठी एक सुंदर फटका त्यांनी लिहिला आहे. तो आज आम्ही गाऊन सादर करत आहोत. सियाटलमधलेच आमचे जाणकार गायक श्री संकेत जोशी हा फटका गातील. खुले जाहले विश्व फिराया, लगाम नशिबा घालू नको. खुले जाहले विश्व फिराया, लगाम नशिबा घालू नको. हातावरच्या रेषा पाहत उगारी कामा बसू नको. हातावरच्या रेषा पाहत उगारी कामा बसू नको. उद्योगाच्या घरी चाकरी करी रमा हे विसरू नको. सरस्वतीचा पदर पकडूनी जग जिंकाया डरू नको. गोऱ्यान पुढती लाजू नको अन काळ्या नाके मुरडू नको. चोखा मेळा आठववरच्या रंगाला तू भुलू नको. जाशील तिथली रीत पाळ तू, हो जाशील तिथली रीत पाळ तू. परी स्वतःला हरवू नको. परक्या भाषा शिकव परी माय मराठी विसरू नको. माय मराठी विसरू नको. माय मराठी विसरू नको. सत्ते पुढती नमू नको रे, दुबळ्यांवरती चिडू नको. हो सत्ते पुढती नमू नको रे, दुबळ्यांवरती चिडू नको. बुडत्याला आधार दे तू स्वतः कधीही बुडू नको. बुडत्याला आधार दे तू स्वतः कधीही बुडू नको. 12 वाऱ्यांवरती फिरता दोर हातचा सुटू नये. हा पतंग होऊन उंच भरारी घेता मांजा तुटू नये. सामन मासा मरणाधी जन्म नदीला परत फिरे. उडून जाती देशांतरिते पक्षी परतती घराकडे. मुकी पाखरे संथा देती धडा गिरव तू स्वत्वाचा. मनी अस्मिता जागी राहो मान मिळे मग विश्वाचा.
परदेशाला करी आपुला, हो परदेशाला करी आपुला, मात्र धरेला झिजवू नको. स्वार्थासाठी डोळे झाकुनी पर्यावरण मळवू नको. स्वार्थासाठी डोळे झाकुनी पर्यावरण मळवू नको. मुजोर सवयी लावू नको रे, उपयोगाविण टाकू नको. हो मुजोर सवयी लावू नको रे, उपयोगाविण टाकू नको. फुला फळांनी बहरुनी बागा, ठेव वारसा भार नको. फुला फळांनी बहरुनी बागा, ठेव वारसा भार नको. पूर्वज अपुले सदैव गेले, देशोदेशी कितीतरी. शस्त्रा वाचुनी संस्कृती नेली, त्यांनी आपुली घरोघरी. जाशील तेथे होऊन घरचा छाप उमटवी विद्येची. सेवा भावी कामे करुनी, राख अंतरे सुजनांची. उदार दृष्टी सदैव बाळग, शक्ती ओळख दुबळ्यांची. वसुंधरा तर अंगण आपुले, जात मानवी सगळ्यांची. देवा घरचे आपण सगळे, हो देवा घरचे आपण सगळे. स्थलांतरित होऊन येतो, घरी परतण्यापूर्वी धरतीवरती स्वर्ग करून जातो. घरी परतण्यापूर्वी धरतीवरती स्वर्ग करून जातो. खऱ्या घराला विसरू नको रे, अनिकेताला हरवू नको. हो खऱ्या घराला विसरू नको रे, अनिकेताला हरवू नको. अंधारामध्ये दिवा होई तू, वादळातही विझू नको. अंधारामध्ये दिवा होई तू, वादळातही विझू नको. वादळातही विझू नको. वादळातही विझू नको. संत बहिणाबाई ह्या संत तुकारामांच्या शिष्या. संत संप्रदायाच्या इमारतीचं रूपक सांगताना त्या म्हणतात की तुकाराम हे या इमारतीचे कळस होत. मराठी माणसाच्या अंतरंगात संत तुकारामाने कायमचं स्थान मिळवलं आहे आणि त्यांचे अभंग ऐकतच अख्खा महाराष्ट्र जगायचं कसं हे शिकला. ज्ञान बा तुकाराम हा फक्त वारकरी पंथासाठीच नाही, तर कोणत्याही मराठी माणसाच्या मनातला चिरस्थायी आवाज आहे. तुकारामाने सुद्धा अतीव दुःख सहन केलं. दुष्काळात झालेला पत्नीचा मृत्यू, आपल्या मुलाचा अपमृत्यू हे सहन केल्यानंतर ते भामगिरीवर आले आणि 15 दिवस त्यांनी अखंड ध्यान आणि नामचिंतन केलं. त्यानंतर त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला. जीव आणि शिव ह्यांच्या एकात्मतेचा हा अनुभव. सर्व चराचर आणि जीव म्हणजेच आपलं अंग असं त्यांना वाटू लागलं. त्यांची वृत्ती परब्रह्मी स्थिरावली. ह्या अनुभवामुळे त्यांना झालेला आनंद हा समुद्राच्या अनिवार लाटांप्रमाणे रोमरोमी अंगी अंगी ओसंडून वाहू लागला. दीपकी कर्पूर कैसा तो निराळा, तैसा देह झाला तुका म्हणे कर्पूर विरघळून गेला. तुका हरवनी अंग, स्वये झाला पांडुरंग. तुकाराम आनंदाने गाऊ लागले. आनंदाचे डोही आनंद तरंग. रसिक हो, ह्या कार्यक्रमाच्या अखेरीस मी आपले एकदा धन्यवाद मानते आणि आजच्या आमच्या सादरीकरणामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा असावी. अभंग आनंदाचे डोहे. आनंदाची अंग आनंद
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाई, काय सांगू झाले काहीची आबाई, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा डोहरा, गर्भा